पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवीन माहिती तपासात समोर येते आहे। आरोपीच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कशाप्रकारे पैशाचा दबाव आणला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे आता तपासात उघड झाले आहे। संपूर्ण कुटुंब आता तुरुंगात जाण्याची शक्यता आहे। पुण्यातील कल्याणी नगर भागात पोर्शेच्या धडकेत 2 जण, मुलगा आणि मुलगी ठार झाले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ससून सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 19 मे रोजी या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकले होते। अल्पवयीन मुलाच्या जागी त्यांनी त्याची आई आणि त्या दिवशी तेथे उपस्थित असलेल्या इतर 2 लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले होते। ही धक्कादायक गोष्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाची आई शिवानीचे रक्ताचे नमुने देखील घेणार आहे। याला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर या प्रकरणात आता मुलाच्या आईवरही कारवाई केली जाणार आहे। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे हिट अँड रन प्रकरणावरून सध्या चांगलेच राजकारण तापलेले आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे लांब राहिलेले दिसत होते। पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती। या प्रकरणी अजित पवारांनी 4 दिवसांनी प्रतिक्रिया दिली होती। यावर टीका करताना दमानिया यांनी ही मागणी केली होती। आता दमानिया यांनी केलेल्या मागणीवर थेट अजित पवार यांनी उत्तर दिले आहे। अंजली दमानिया यांनी दिलेले नार्को टेस्टचे चॅलेंज अजितदादांनी स्वीकारले। या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने परत कुठे तुमच्या पुढे यायचे नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असे अजित पवार म्हणालेत। मुंबईतील एका विशेष न्यायालयाने गुरुवारी मुंबईतील बहुचर्चित जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली। मुंबईतील बहुचर्चित 2001 मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 23 वर्षांनी आला आहे। जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडरडॉन छोटा राजन दोषी ठरला आहे। त्याला मकोका अंतर्गत न्यायमूर्ती AM पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड केला आहे। या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या 4 मे 2001 रोजी झाली होती। या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड करण्यात आला। जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती। या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना साल 2013 मध्येच कोर्टानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। आता छोटा राजन यालाही शिक्षा झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील एकाही श्लोकाचा समावेश होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। मनुस्मृतीमधील एकही श्लोक कोणत्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचार राज्य सरकारने केला नाही, यासंबंधी एखादी चर्चाही झाली नाही, असे ते म्हणालेत। जम्मूच्या अखनूरमध्ये गुरुवारी दुपारी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस 150 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांचा आकडा वाढू शकतो। जम्मू पूंछ महामार्गावर हा अपघात झाला। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सुमारे 60 लोक बसमध्ये प्रवास करत होते। हाथरसहून शिवखोरीला जात होते। बचाव कार्य सुरू आहे। अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील पोलीस ठाण्यात लष्कर आणि पोलीस यांच्यात हाणामारी झाली। पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याप्रकरणी 3 लेफ्टनंट कर्नलसह 16 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा FIR दाखल करण्यात आला आहे। ही घटना मंगळवारी 28 मे रोजी रात्री घडली। पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात 160 टेरिटोरियल आर्मीच्या जवानांची चौकशी केल्याचे सांगितले जात आहे। यामुळे लष्कराचे अधिकारी संतप्त झाले। मोठ्या संख्येने गणवेशधारी आणि शस्त्रधारी जवान पोलीस ठाण्यात दाखल झाले। वरिष्ठ लष्करी अधिकारीही त्यांच्यासोबत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग 2चा समारोप समारंभ 10 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता रेशीमबाग नागपूर येथे होणार आहे। समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे महंत गुरुवर्य श्री रामगिरी महाराज, पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम उपस्थित राहणार आहेत।
पुण्यात ललित पाटील प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाचा उल्लेख केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मंत्री शंभूराज देसाई यांनी अंधारे आणि धंगेकर यांना 3 दिवसांच्या आत विधान मागे घेण्याचा इशारा दिलाय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व त्यांचे सुपुत्र आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या एका गरीब कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडण्याचाही इशारा दिला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे दगडी चाळ फेम डॅडी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे हे या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सातारा जिल्ह्यातील दरेगाव या मूळ गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आहेत. शेतात फेरफटका मारतानाचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांनी शेअर केला आहे. परदेशी कशाला जायचं गड्या असं म्हणत या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदेंना नजीकच्या काळात शेतीच करायची आहे, पण सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात, त्याचं भान ठेवा आणि राज्यातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करा, शेतकऱ्यांची भेट घ्या असं नाना पटोले म्हणाले. ते कराडमध्ये बोलत होते. मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची औपचारिक घोषणा हवामान खात्याने केली आहे. साधारणपणे मान्सून हा दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो, पण यंदा 3 दिवस आधीच त्याने हजेरी लावली आहे. IMDचे शास्त्रज्ञांनी सांगितले की सर्व परिस्थितीचे आकलन केल्यानंतर आज केरळमध्ये मान्सूनच्या आगमन झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. मान्सूनने केरळचा बहुतांश भाग आणि ईशान्येकडील अनेक भाग व्यापला आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवसात तामिळनाडू आणि कर्नाटकाचा काही भाग तसेच उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि उर्वरित ईशान्य राज्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.